हिल्लंबाजी. दोहा कत्तारला मी हा प्रयोग केला होता आणि आत्ता जी तुम्ही अनाउन्समेंट ऐकलीत तीच अनाउन्समेंट तिकडे केली होती. माझ्याकडे कोणी माणूस नव्हता अनाउन्समेंट करायला, तेव्हा मी त्यांच्याच सेक्रेटरीच्या हातात तो कागद दिला. म्हटलं विशेष अवघड काही नाही आहे, पण एकदा डोळ्याखालनं घाला म्हणजे अडखळायला होणार नाही. त्यांनी कागद घेतला आणि स्वतःशीच वाचला की रंगदेवतेला अभिवादन करून आणि उर्मिला मातोंडकरचं स्मरण करून. या उर्मिला मातोंडकर कोण? तुमच्या आई का? मग आडनाव मातोंडकर कसं? मी खरं सांगतो, मी मटकन खाली बसलो. म्हणजे तुमचे प्रेक्षक देखील तुमच्यासारखेच असतील तर दोहा कत्तारून मुंबईला आम्ही पायी परत जायला तयार आहे. मी सुरू करतो कार्यक्रम. मी असाच थिएटरात आम्ही नेहमी थोडा उजेड ठेवतो, एवढ्यासाठी की एक तर माझा स्वतःचा उजेड कमी पडतो आणि दुसरं म्हणजे बघावं लोक आलेत की नाही, आलेत तर थांबलेत की नाहीत, थांबले असले तर जागे आहेत की झोपलेत. दुसरा हेतू आहे प्रकाश ठेवण्यातला, उजेड ठेवण्यातला, की बघावं प्रेक्षकात लहान मुलं किती आहेत. माझं आणि लहान मुलांचं काय नातं आहे मला माहित नाही. साने गुरुजींच्या नंतर माझाच नंबर लागतो. मी जाईन तिथं बायका लहान मुलांना घेऊन येतात कार्यक्रमाला. मुलं इथं झोपतात, नवरे घरी झोपतात, बायका सुखी होतात. मी मध्ये बोरिवलीला प्रयोग केला होता. छान मैदान वगैरे होतं समोर आणि एक अशी लहान मुलगी समोर बसून खड्डा खणत होती. किती नाही म्हटलं तरी आपलं लक्ष जातच ना शेवटी. साधारण तिचा एवढा एवढा मोठा खड्डा खणून झाल्यावर मी न राहून तिला विचारलं की बाई ग, तुला किती मोठा खड्डा खणायचा एकदा मला सांग. तुला मला पुरायचं की सांग. तू सुटलीस मी सुटलो. मी काही वर्षांपूर्वी डोंबिवलीला प्रयोग केला होता. छान हॉल होता, बाल्कनी होती. लहान मुलांनी जेवढा त्रास देणं शक्य आहे तेवढा त्रास दिला, जेवढा उच्छाद मांडणं शक्य आहे तेवढा उच्छाद मांडला. आणि तो कमी पडला म्हणून की काय, सुमारे तासभर कार्यक्रम झाल्यावर एक लहान मुलगा बाल्कनीतून मोठ्याने ओरडला. बा बा असं मोठ्याने ओरडला. व्हायचं ते नुकसान झालं, व्हायची ती हानी झाली, माझी लिंक तुटली, ग्रीप गेली, लोक हसले माझा मोरू झाला म्हणून. मी त्या प्रसंगी फक्त एवढंच म्हणालो की तो वरून बाबा असं ओरडला ठीक आहे, खालून 50 लोकांनी वर का पाहिलं? नाही नाही नाही